आणि त्याप्रमाणे गावाने ग्रामपंचायत सर्व गावकऱ्यांनी मिळून हा प्रयत्न काय असेल आपल्या पाण्यामध्ये सोर्स दूषित होऊ नये, घाण होऊ नये याच्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील गावाच्या परिस्थितीनुसार ते प्रयत्न करणं करते. त्याच्यानंतर त्या दुसरं सुद्धा आहे पाण्याचे शुद्धीकरण. शुद्धीकरण जलसुरक्षा काय ते सांगू शकतील. शुद्धीकरणाचा हा काय आपला रोजचाच भाग आहे, बरोबर आहे. आता फक्त याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की पाण्याचा आपल्या नळ जलचा शेवटला जो पाईप आहे, शेवटला जो नळ आहे त्याला किती ppm ब्लिचिंग असायला पाहिजे. जलसुरक्षा शेवटला जो नळ आहे आपल्या गावात म्हणजे टोकावरचा जो नळ आहे त्याला किती ppm ब्लिचिंग राहायला पाहिजे तपासणी समजा की आरोग्य सेवकांनी किंवा दवाखान्याच्या एखाद्या वर्करने किती ppm पाणी असायला पाहिजे. पॉईंट 2 ते पॉईंट 5 एवढं ppm ब्लिचिंग पावडर त्या पाण्यात असायला पाहिजे. पाण्याचे पुनर्भरण तुम्ही मगाशी सांगितलं सरकारी इमारती खाजगी इमारती ह्या इमारती पुनर्भरण करून पाणी जमिनीत पुरवणे आणि आपल्या पाण्याचा जो सोर्स आहे मुख्यतः त्या पाण्याच्या सोर्सला सुद्धा पुनर्भरण हे करायला पाहिजे. म्हणजे गावाच्या एकत्रित त्या गावाच्या स्थितीनुसार त्या विहिरीच्या रचनेनुसार किंवा ती विहीर कुठं आहे कशामध्ये म्हणजे नालीच्या काठावर आहे नदीत आहे नदी तशी पूर्ण भरू शकणार नाही पण नदीच्या काठावर पूर्ण भरून आपल्याला करता येईल. पुढचा घ्या